मित्रांनो नमस्कार, मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, काल मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे दोन्ही विरुद्ध विचारधारेची लोक आणि वेगवेगळ्या पक्षाची लोक एकाच मंचावर आल्यानं मीडियाला चांगलंच मटेरियल भेटलेलं आहे चर्चा करायला की शरद पवार कशा प्रकारे गेम खेळत आहेत, शरद पवार कशा प्रकारे NDAत जाण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा NDAत जातील अशा प्रकारची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. आणि शरद पवारांना हे पाहिजे होतं. ते करण्यासाठीच तर शरद पवारांनी स्वतः जाऊन नरेंद्र मोदी यांना संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं आणि येण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आग्रह केलेला होता. पण मित्रांनो, नरेंद्र मोदी यांना चांगलंच ठाऊक आहे की कशा प्रकारे विरोधी नेत्यांचे नरेटिव्ह हे हाणून पाडायचे, पूर्णतः नेस्तनाबूत करायचे. आणि कालच्या कार्यक्रमात सुद्धा नरेंद्र मोदी यांनी हेच केलं. आणि कदाचित यानंतर नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकल्यानंतर शरद पवारांना मनातल्या मनात असं वाटलंही असावं, पश्चाताप झाला असावा की आपण चुकलो, नरेंद्र मोदी यांना बोलवायला नको होतं, ही चूक झाली. कारण काल नरेंद्र मोदींनी पूर्ण कार्यक्रम हे आपल्या भोवती फिरवून घेतलं. आणि जी मीडिया शरद पवारांना एक काहीतरीच एक जाणता नेता, जाणता राजा पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न करते, त्याचा एकही चान्स काल नरेंद्र मोदींनी दिला नाही. कारण कालचे व्हायरल व्हिडिओज तुम्ही बघितले असतील आणि बघितले नसतील तर ट्विटरवर, यूट्यूबवर वगैरे अवेलेबल आहेत, जाऊन बघू शकता. त्यात शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची पकडणं असोत किंवा बॉटलमधून पाणी काढून देणं असोत त्यांना, एक प्रकारे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आणि त्या व्हायरल केलेल्या व्हिडिओजमधून त्यांच्या पक्षानं, स्वतः नरेंद्र मोदींनी हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला की विरोधी नेता जरी शरद पवार असले तरी त्यांचे आणि आमचे संबंध वैयक्तिक लेवलवर हे चांगले आहेत. राजकीय वैरत्व कितपर्यंत ठेवायचं याची जाण ही आम्हाला चांगल्याच प्रकारे आहे. आणि नरेंद्र मोदी हे किती उदार मनाचे आहेत, विरोधी नेत्यांना सुद्धा कशा प्रकारची इज्जत देतात, त्यांचं एक प्रकारे प्रतिष्ठा ते राखून धरतात, या प्रकारचा मेसेज देण्यात नरेंद्र मोदी हे पूर्णतः कालच्या कार्यक्रमात यशस्वी ठरलेले आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं काम आपल्या भाषणातून नरेंद्र मोदी यांनी काल बोलून दाखवलं ते म्हणजे संघाची प्रशंसा करणं. कारण मित्रांनो, संघाची प्रशंसा करून काल नरेंद्र मोदी यांनी ज्या श्रोत्यांमध्ये, प्रेक्षकांमध्ये जे पुरोगामी विचारधारेची लोक बसली होती, जे स्वतःला विचारवंत, इतिहासकार म्हणवतात, त्यांच्या बुडाखाली आग लावण्याचं कामसुद्धा काल नरेंद्र मोदींनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. कारण या पुरोगामी लोकांना ना मित्रांनो, केवळ एकच संघटनेची भीती वाटते आणि ते संघटन आहे केवळ आणि केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी जुळलेले इतर छोटे मोठे संघटना. कारण याच संघटना आहेत ज्या या पुरोगामी विचारवंतांच्या विचाराला विरोध करतात, जमिनी स्तरावर जाऊन लोकांना त्यांच्या विरोधात त्यांची एक प्रकारे जी रिॲलिटी आहे, त्यांच्या विचारांचे कशा प्रकारे नुकसान होतात हे समजावून सांगण्याचं काम हे RSS इतके वर्ष करत आलेली आहे. आणि भाजप जी राज्यात आणि केंद्रात सरकारमध्ये आहे, सत्तेत आहे, त्याच्या मागे सुद्धा संघानं मोठं रोल प्ले केलेला आहे. या विचारवंतांना, ज्याला इतिहासकार वगैरे म्हणवतात, त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि त्यामुळे यांनी वर्षानुवर्ष संघाच्या विरोधात केवळ समाजामध्ये विष पेरलेलं आहे की संघ कशा प्रकारे धर्मांमध्ये भांडण लावतो, जातीजातीचं राजकारण करतो आणि BJPला एक प्रकारे सत्ता बळकावण्यासाठी मदत करून या देशाचं नुकसान कशा प्रकारे संघ करतोय याचा प्रचार या लोकांनी वेळोवेळी आणि वेळ साधून केलेला आहे, स्टेज साधून केलेलं आहे. आणि त्या नेरेटिव्हला हाणून पाडण्यासाठी नरेंद्र मोदींनी काल एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. काल त्यांनी भाषणात म्हटलं की महाराष्ट्राच्या जमिनीवरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बी पेरले गेले. आज ते शताब्दी वर्ष साजरी करत आहेत. संस्कृती जपण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलं आणि 100 वर्षापासून मागच्या हे संघ संस्कृती जपण्याचं काम संघ करतोय, अशा प्रकारचा संदेशसुद्धा पंतप्रधानांनी काल दिलं. पुढे बोलताना ते म्हणाले की RSSने जगण्याची प्रेरणा मला दिली, म्हणजे त्यांना दिली, आणि संघामुळेच मी मराठी भाषेशी जोडलो गेलो. मित्रांनो, या छोट्याशा वक्तव्यामध्ये खूप गहन आशय आहे, फार महत्त्वाचा संदेश पंतप्रधानांनी काल दिलेला आहे. कारण नरेंद्र मोदी हे मूळचे गुजराती आहेत आणि गुजराती भाषिकेला, गुजराती संस्कृतीशी जोडलेल्या व्यक्तीला मराठी संस्कृतीशी जोडण्याचं काम हे संघानं केलं, हे महत्त्वाचं संदेश होतं आणि खरंच वाखाणण्यासारखं होतं. कारण ज्या संघाला हे लोक म्हणतात की संघ हे तोडण्याचं काम करतो, जातीजातींमध्ये भांडण लावतो, धर्मांधर्मांमध्ये विभागण्याचं काम करतो, त्या दोन प्रदेशांच्या वेगळ्या संस्कृतीला जोडण्याचं काम हे संघ करतं, हा संदेश मोदींनी काल दिलेला आहे. आणि मागच्या एखाद्या वेळी शरद पवारांनी संघाच्या कार्यकर्त्यांना हिणवलं सुद्धा होतं की हाफ चड्डी म्हणून
एक प्रकारे चिडवण्याचं काम शरद पवारांनी केलेलं होतं आणि त्यांच्या समोर उभं राहून संघाने मला जगण्याची प्रेरणा दिली आणि एकूणच मी त्यांच्यामुळंच या देशाचा पंतप्रधान होऊ शकलो, अशा प्रकारचं जेव्हा एखादा पंतप्रधान संघाचा व्यक्ती त्या पुरोगामी विचारवंतांच्या, इतिहासकारांच्या, त्या राजकारण्यांच्या समोर उभा राहून जेव्हा बोलतो, त्यांच्या बुडाखालं आग लागणं हे साहजिक आहे आणि ती आग लागावी या आशयामुळेच नरेंद्र मोदी यांनी कालच्या भाषणात हे वाक्य मुद्दामून उद्गारलेले आहेत. आणि मित्रांनो, खरंच मला गर्व आहे की संघाचा कार्यकर्ता हा देशाचा पंतप्रधान झालेला आहे आणि सगळ्या राज्यांच्या संस्कृतीला जोडण्याचं काम हे मोदींनी केलेलं आहे. तुम्ही दाक्षिणात्य राज्यांमध्ये बघा, तिथे तमिळ आणि प्रत्येक राज्यानं आपल्या भाषेची एक प्राईड जपलेली आहे. त्यांना विश्वास असणं, आत्मविश्वास असणं, गर्व असणं चांगली गोष्ट आहे. पण हिंदी ही एक अशुद्ध भाषा आहे किंवा तमिळ हीच उच्च भाषा आहे, अशा प्रकारचं जे एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला पाडण्याचं काम हे मोदींनी केलेलं आहे. ज्या प्रकारे त्यांनी तमिळ काशी संगम नावाचं हे संगम पुन्हा एकदा सुरू केलं, त्याच्यानंतर पूर्णतः स्टालिन आणि त्याच्या कंपनीने जे काही एक तमिळ प्राईडचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला नुकसान पोचवण्यात मोदी यशस्वीरित्या हे सफल झालेले आहेत. महाराष्ट्रातसुद्धा त्यांनी तेच केलं आणि गुजरातमध्ये असेल किंवा इतर राज्यात असेल, त्यांनी सदैव संस्कृती जोडण्याचं काम केलेलं आहे आणि हेच संस्कार हे संघानं दिलेत आणि संघामुळंच संस्कृती हे जोडून राहिलेली आहे. जेव्हा मोदी असं म्हणतात, तेव्हा पुरोगामी विचारवंतांना, इतिहासकारांना हे आता समजलं पाहिजे की त्यांची वेळ ही आता संपलेली आहे आणि त्यांनी विश्वाससुद्धा कधी विश्वास सोडा विचारसुद्धा केलेला नसेल की संघाचा व्यक्ती आपल्या समोर आपल्या कार्यक्रमात येऊनच संघाची प्रशंसा एक दिवशी करेल, असा विचार या लोकांनी कधीच केला नसेल. पण ती रिॲलिटी झालेली आहे आणि त्यामुळंच शरद पवारांना कदाचित नंतर घरी आल्यावर किंवा कुठं बसल्यावर विचार त्यांनी केला असेल की चुकलो, मोदींना कालच्या कार्यक्रमात बोलवायला नको होतं, आपण फार मोठी एक चूक केली, ती व्हायला नाही पाहिजे होती, पण चूक झालेली आहे आणि नरेटिव्ह सेट झालेला आहे. असंच मित्रांनो, याबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.